श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना सुरू झालेला आहे. त्यातील एक सोमवार गेलेला आहे. आता श्रावण महिन्यामध्ये असणाऱ्या दुसऱ्या सोमवारी आपल्याला कुठली शिवामूठ अर्पण करायची आहे, ती कोणत्या पद्धतीने आपल्याला अर्पण करायची आहे, शिवामूठ अर्पण करत असताना कोणता मंत्र आपल्याला म्हणायचा आहे, शिवामूठ का अर्पण केली जाते, घरच्या घरी सोमवारी शिवपिंडीची सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी, त्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला पितृदोष असेल, कर्जाचं खूप प्रमाण तुमच्यावरती वाढलेलं असेल, शत्रूंचा काही त्रास असेल किंवा कुठल्याही समस्येवरती संसार म्हटलं की समस्या असतात. मग त्यातील कुठलीही समस्या असो, कुठल्याही इच्छापूर्तीसाठी कुठल्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. मी प्रियांकाज ऑल कंटेंट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये जे देव महादेव असतात ते साक्षात पृथ्वी तलावरती सूक्ष्म स्वरूपामध्ये वावरत असतात. त्यामुळे आपल्याला त्यांची सेवा करून आपल्या सर्व समस्या सोडवायच्या आहेत आणि आपल्या इच्छापूर्ती करून घ्यायच्या आहेत. श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला शिवलिंगसुद्धा तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये नसेल तर ते तुम्ही स्थापन करू शकता. त्याचप्रमाणे रुद्र यंत्र हे पण खूप प्रभावी आहे. या रुद्रयंत्रावरती जर तुम्ही पाण्याने अभिषेक केला आणि ते पाणी तीर्थ म्हणून तुम्ही घरातल्या व्यक्तींना प्यायला दिलं तर तुमच्या घरात असणारं व्यसन, नजरबाधा, करणीबाधा, इडापिडा किंवा कुठलाही व्यक्ती खूप आजारी असेल, अशा ज्या गोष्टी असतात ना, त्या सर्व या गोष्टीने दूर होतात. श्रावण महिन्यामध्ये महादेवाचं शिवलिंग आणि हे जे रुद्रयंत्र आहे त्याची पूजा, रुद्राभिषेक आपल्या घरामध्ये झालाच पाहिजे. या सेवा तुम्ही श्रावण महिन्यातील दररोज केल्या तरीही अतिशय उत्तम आहे किंवा निदान दर सोमवारी तरी तुमच्याकडून ही सेवा झालीच पाहिजे. महादेवाचं शिवलिंग आणि रुद्रयंत्र या दोन्हीचाही तुम्हाला दर सोमवारी अभिषेक करायचा आहे. तुम्ही सोबत करू शकता. तुम्ही महादेवाच्या शिवलिंगाला एका ताम्हणामध्ये ठेवा आणि वरती गळती लावा आणि जे रुद्रयंत्र आहे त्यावरती तुम्ही स्वतः हाताने अभिषेक करा. हा अभिषेक करत असताना तुम्हाला कुठले मंत्र आणि काय काय बोलायचं आहे, कुठल्या सेवा करायच्या आहेत या मी स्क्रीनवरती शो करते. या सर्व सेवा तुम्हाला रुद्राभिषेक करताना म्हणायच्या आहेत. रुद्राभिषेक हा तुम्ही पाणी आणि पंचामृतने करायचा आहे. पंचामृतमध्ये तुम्ही दूध, दही, तूप, साखर आणि मध याचं पंचामृत तयार करून तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने हे धुवून तुम्ही एक चौरंग घ्या, त्यावर लाल वस्त्र अंथरा. यावरती तुम्हाला महादेवाचं शिवलिंग त्याचप्रमाणे रुद्रयंत्राची स्थापना करायची आहे. सर्वात आधी तुम्ही दिवा लावून घ्या, कारण अग्निदेवतेच्या साक्षीने सेवा करायची आहे. अगरबत्ती लावा, धूप लावा. महादेवाच्या शिवलिंगाला तुम्हाला मधल्या 3 बोटांनी भस्म लावून घ्यायचं आहे. तुम्ही जे चंदन असतं त्याच्यामध्ये लाल चंदन, पिवळं चंदन ते थोडंसं ओलं करून महादेवाला अर्पण करून घेऊ शकता. महादेवांना तुम्हाला बेलपत्र वाहायचं आहे. तुम्हाला तुमच्या यथाशक्ती जेवढे शक्य आहे तेवढे वाहा किंवा एक बेलपत्र. पण बेलपत्र हे नेहमी स्वच्छ, तुटलेलं फुटलेलं नसावं, 3 पानांचं आणि ते उलट्या पद्धतीने तुम्हाला वाहायचं आहे. महादेवांना जे रुद्र आहेत ते अतिशय प्रिय आहे. त्यामुळे रुद्राची माळ जी आपल्या घरामध्ये असते तीसुद्धा तुम्ही तिथे शिवलिंगाच्या कडेने ठेवायची आहे. महादेवांना पांढऱ्या कलरची फुले तुम्हाला अर्पण करायची आहे. धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ, बेलाचं पानं, बेलाचं फळ अशा पद्धतीने तुम्हाला सर्व महादेवांना अर्पण करायचं आहे. महादेवांना तुम्हाला पांढरं कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रुद्रयंत्र जे आहे त्याचीही विधिवत पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे. नैवेद्य म्हणून तुम्ही एक फळ ठेवा, त्याच्याकडेने पाणी फिरवा. एका कलशामध्ये तुम्हाला पाणी ठेवायचं आहे. पूजा करून झाल्यानंतर आता दुसरा येणारा जो सोमवार आहे त्या सोमवारी आपल्याला तिळाची मूठ अर्पण करायची आहे. तुम्ही काय करा, तीळ घ्या मूठभर, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्हाला ते 3दा वाहायचं आहे. हे वाहत असताना तुम्हाला शिवामूठ अर्पण करताना शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दीर भाऊ, ननंद जावा भतारा, नवऱ्याची आवडती कर्रे देवा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. शिवामूठ अर्पण करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती करा, महादेवांची आरती करा. तर अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायच्या आहेत. नाही तुम्हाला म्हणणं झालं तर तुम्ही यूट्यूबला लावून सुद्धा श्रवण करू शकता. तर अशा प्रकारे घरच्या घरी सोप्या पद्धतीने महादेवांच्या शिवलिंगाची आणि रुद्र यंत्र जर तुमच्याकडे असेल तर त्याची तुम्हाला विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे. कोणते मंत्र म्हणायचे आहे, कोणती सेवा करायची आहे, दुसऱ्या सोमवारी तुम्हाला तिळाची शिवामूठ कशा प्रकारे अर्पण करायचे आहे, हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.